So now we are going to start with the resonance structure. Resonating effect. कसला इफेक्ट? कसला इफेक्ट बघणार आहे आपण इथं? रेझोनेटिंग इफेक्ट. आता बेन्झिनचा स्ट्रक्चर दिलाय, म्हणजे बेन्झिनचा स्ट्रक्चर. ड्रॉ अ बॉन्ड लाईन स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन. बेन्झिनचा बॉन्ड लाईन स्ट्रक्चर काय असतो? असं असतो. हा बॉन्ड लाईन स्ट्रक्चर आहे ना? येस और नो? इथं CH आहे, 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 इथं CH आहे. कार्बन सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. सिंगल बॉन्ड काय आहे तर डबल. ठीक. हाऊ मेनी कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड अँड कार्बन कार्बन डबल बॉन्ड आर प्रेझेंट इन देअर स्ट्रक्चर. या स्ट्रक्चर मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड किती आहेत आणि कार्बन 3 आहे. येस. आता काय असते, आपण केमिकल बॉन्डिंग मध्ये बघितले, जसं जसं बॉन्ड ऑर्डर वाढत जाते. काय वाढत जाते? म्हणजे सिंगल बॉन्ड टू डबल बॉन्ड टू ट्रिपल बॉन्ड, बॉन्ड लेंथ कमी होते. काय कमी होते? मग जर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड जर बघितला तर त्याची बॉन्ड लेंथ किती असते तर 154 काय असते तर पिको मीटर. आणि कार्बन कार्बन जर डबल बॉन्ड असेल तर त्या डबल बॉन्ड मध्ये बॉन्ड लेंथ किती असते तर 133 काय असते तर पिको मीटर असायला पाहिजे. जर बेन्झिन रिंग आहे तर त्या बेन्झिन रिंग मध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ची बॉन्ड लेंथ 154 पिकोमीटर असायला पाहिजे आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड ची बॉन्ड लेंथ किती असायला पाहिजे 133 पिकोमीटर असायला पाहिजे. पण नसते. कार्बन सिंगल बॉन्ड दिसू दे किंवा कार्बन डबल बॉन्ड दिसू दे, इथं जेवढे काय कार्बन सिंगल बॉन्ड अल्टरनेटिंग मध्ये डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, हे अल्टरनेट कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्डची बॉन्ड लेंथ जी आहे ती सगळ्यांची किती आहे तर 139 पिको मीटर आहे. किती आहे? किती आहे? 139 पिकोमीटर. मग ते कार्बन कार्बन डबल बॉन्ड असू दे किंवा कार्बन कार्बन काय असू दे सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असू दे किंवा कार्बन कार्बन काय असू दे सिंगल बॉन्ड, त्याची बॉन्ड लेंथ काय आहे तर सेम. आता काय करायचं की जर असे आहेत आपल्याकडे ज्याची बॉन्ड लेंथच काय आहे तर सेम. काय सेम आहे? डबल बॉन्ड असू दे किंवा सिंगल बॉन्ड असू दे त्याची बॉन्ड लेंथ काय आहे सेमच आहे 139 पिकोमीटर असायला पाहिजे. सिंगल बॉन्डला एवढं डबल बॉन्डला एवढं, पण आहे एवढं त्या दोघांच्या मध्ये. मग ह्या दोघांच्या मध्ये का तर आपण रेझोनन्स होतोय असं कन्सिडर करतो. तिथं काय होतंय? हा. आणि रेझोनन्स ही हायपोथेटिकल कन्सेप्ट आहे. हायपोथेटिकल इमॅजिनरी कन्सेप्ट आपण कन्सिडर करतो की असं होत असेल, असं असं होत असेल. हा. सो इथं काय आपण कन्सिडर करतो रेझोनन्स किंवा रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये नॉर्मली जो काय पाय बॉन्ड आहे तो पाय बॉन्ड काय होत असेल तर शिफ्ट होत असेल कंटिन्युअसली. काय होत असेल? पाय बॉन्ड कंटिन्युअसली काय होत असेल तर शिफ्ट होत असेल. इथं बघा, हा डबल बॉन्ड आहे, हा सिंगल बॉन्ड आहे, हा डबल बॉन्ड आहे, हा सिंगल बॉन्ड आहे, हा डबल बॉन्ड आहे. सो हा डबल बॉन्ड इथं काय होणार आहे शिफ्ट, हा डबल बॉन्ड इथं काय होणार आहे शिफ्ट, आणि हा डबल बॉन्ड इथं काय होणार आहे तर शिफ्ट. सो इथं काय असणार आहे पुढं बघा की हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला तर इथं पाय बॉन्ड येणार आहे, येणार का? पण हा बॉन्ड इथं शिफ्ट झालाय, इथं काय येणार आहे पाय बॉन्ड. आणि जर हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला इथं काय येणार आहे पाय बॉन्ड. परत हे पाय बॉन्ड्स काय होणार आहे शिफ्ट, परत हे पाय बॉन्ड्स काय होणार आहे शिफ्ट, परत हे पाय बॉन्ड्स काय होणार आहेत तर शिफ्ट. ह्याला रेझोनेटिंग स्ट्रक्चर काय म्हणतो 1, आणि ह्याला रेझोनेटिंग स्ट्रक्चर काय म्हणतो तर 2. परत हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला तर हे स्ट्रक्चर मिळणार आहे. परत हा ते इथं, इथं ते इथं, हे कंटिन्युअसली होत जाते. हा म्हणजे एखादा डबल बॉन्ड हा टोटली डबल बॉन्ड किंवा एखादा सिंगल बॉन्ड हा टोटली सिंगल बॉन्ड, म्हणजे दर बॉन्डला पार्शियल डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड कॅरेक्टर आहे कंटिन्युअस रेझोनन्स झाल्यामुळे. म्हणून त्याची बॉन्ड लेंथ जी आहे त्या डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्डच्या मधली असेल. काय असेल? डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्डच्या मधली असेल. ठीक आहे. आणि मग आपण ह्याचा एक कॉम्बाइंड स्ट्रक्चर ड्रॉ करतो. काय ड्रॉ करतो आपण ह्याचा
कंबाईन स्ट्रक्चर. आणि ह्याचा कंबाईन स्ट्रक्चर जो असतो त्याला रेझोनन्स हायब्रिड म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? नॉर्मली रेझोनन्स हायब्रिड असं दाखवलं. हा काय आहे तर रेझोनन्स काय आहे तर हायब्रिड. आणि हा जो रेझोनन्स हायब्रिड आहे ह्याला काय म्हटलं जातं तर ऍक्च्युअल मॉलिक्यूल म्हटलं जातं. Who is actual molecule? Your resonance hybrid is a actual molecule. Who is actual molecule? Who is actual molecule? Resonance hybrid is a actual molecule. हा रेझोनेटिंग स्ट्रक्चर 1 आहे आणि हा रेझोनेटिंग स्ट्रक्चर काय आहे तर 2. हे दोन्ही रेझोनेटिंग स्ट्रक्चरचं कॉम्बिनेशन. मग तुम्ही म्हणणार मॅम रेझोनन्स हायब्रिडची का गरज असेल जर दोन रेझोनेटिंग स्ट्रक्चर असते तर? इट इज सेड की एखादा रेझोनेटिंग स्ट्रक्चर जो आहे कम्प्लीट इन्फॉर्मेशन त्या मॉलिक्यूल बद्दल देऊ शकत नाही. म्हणजे कन्सिडर करा रेझोनेटिंग स्ट्रक्चर 1 आहे 99.9% कम्प्लीट इन्फॉर्मेशन देतोय पण 0.1% एखादी इन्फॉर्मेशन तो देत नाहीये. आणि ते 0.1% मुळे काय झालं की हा स्ट्रक्चर कम्प्लिटली युटिलाइज करू शकत नाही कारण तो 0.1% तरी इन्फॉर्मेशन देत. It tries to give complete information but it is unable to give certain information. सिमिलरली रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये हे पण तसंच घडतं की 99.99% इन्फॉर्मेशन देते कन्सिडर करूया आणि परत 0.1% एखादी इन्फॉर्मेशन देत नाही. पण एक मज्जा बघा का हा जर हा स्ट्रक्चर मेल्टिंग पॉइंट बद्दल इन्फॉर्मेशन देत नसेल हा स्ट्रक्चर मेल्टिंग पॉइंट बद्दल इन्फॉर्मेशन देत नसेल बेन्झीन तर हा स्ट्रक्चर मेल्टिंग पॉइंट बद्दल इन्फॉर्मेशन देणार. आणि हा स्ट्रक्चर जर डेन्सिटी बद्दल इन्फॉर्मेशन देत नसेल तर हा स्ट्रक्चर डेन्सिटी बद्दल इन्फॉर्मेशन देणार. म्हणजे ही जी प्रॉपर्टी सांगतोय इन्फॉर्मेशन जी 0.1% हा देऊ शकत नाही तो हा देऊ शकतो आणि जो हा 0.1% इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही तो हा देऊ शकतो. हे नंबर्स जस्ट तुम्हाला एक आयडिया देण्यासाठी सांगितले. असं काय परफेक्ट नंबरिंग वगैरे काय नसतं. काय नसतंय परफेक्ट नंबरिंग नसते. फक्त एक कम्प्लीट तुम्हाला एक आयडिया यावी म्हणून काय केलेलं आहे तर सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता इथं बघा की दोन रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे कम्प्लीट इन्फॉर्मेशन द्यायचं बघतात पण देऊ शकत नाही म्हणून त्याचं रेझोनन्स हायब्रिड ज्याला ऍक्च्युअल मॉलिक्यूल म्हणतो तो कम्प्लीट इन्फॉर्मेशन काय करू शकतो तर देऊ शकतो. हे जे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे ह्याला आपण कॅनॉनिकल फॉर्म्स पण म्हणतो. एक्सक्यूज ह्याला आपण कसले फॉर्म्स म्हणतो कॅनॉनिकल फॉर्म्स म्हणतो. नॉर्मली रेझोनन्स कोण दाखवतो ज्यामध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड आणि काय आहे तर सिंगल बॉन्ड किंवा ज्यामध्ये लोन पेअर बॉन्ड पेअर आणि डबल बॉन्ड आहे. म्हणजे लोन पेअर आहे सिंगल बॉन्ड आहे आणि डबल बॉन्ड आहे तर त्या केसमध्ये रेझोनन्स काय आहे तर पॉसिबल आहे. त्या केसमध्ये काय पॉसिबल आहे रेझोनन्स काय आहे तर पॉसिबल. आता एखादा नॉन रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे आणि एखादा रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे तर रेझोनेटिंग स्ट्रक्चरची स्टॅबिलिटी काय असते तर जास्त. रेझोनन्स स्ट्रक्चरची स्टॅबिलिटी काय असते तर जास्त असते. आता हे दोन रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे ह्याची काहीतरी एनर्जी आहे ह्याची काहीतरी एनर्जी आहे. त्या दोघांपेक्षा ह्याची एनर्जी कमीच असणार आहे. म्हणजे तुमचा रेझोनन्स हायब्रिड जो आहे तो ऍक्च्युअल मॉलिक्यूल जो आहे त्याची एनर्जी कायम काय असते कमी असते. एनर्जी कमी म्हणजे स्टॅबिलिटी काय असणार आहे एनर्जी कमी म्हणजे स्टॅबिलिटी काय असणार आहे एनर्जी कमी म्हणजे स्टॅबिलिटी काय असणार आहे जास्त असणार आहे. ठीक आहे. ठीक आहे तर बघा The cyclic structure of benzene incorporates 3 alternating single bond and 3 alternating double bond. Implies की त्यांची बॉन्ड लेंथ काय असायला पाहिजे सिंगल बॉन्डची 154 पिकोमीटर असायला पाहिजे आणि डबल बॉन्डची
133 पिकोमीटर असायला पाहिजे. कारण सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्डची तेवढी बॉन्ड लेंथ असते कार्बन कार्बन. पण एक्सपेरिमेंटल मेजरमेंट शोज दॅट की बेन्झिनला रेग्युलर हेक्झॅगॉनचा शेप आहे. रेग्युलर हेक्झॅगॉन म्हणजे असा हेक्झॅगॉन ज्याचे सगळे साइडची लेंथ काय असते तर सेम. रेग्युलर पॉलिगॉन आणि इरेग्युलर पॉलिगॉन मध्ये फरक माहित आहे ना. रेग्युलर पॉलिगॉन म्हणजे ज्याचे सगळे साइड्स काय आहेत तर इक्वल आहेत. सो हा रेग्युलर हेक्झॅगॉन आहे ज्याचे सगळे साइड्स काय आहेत इक्वल. All of the 6 carbon bonds have the same bond length, that is 138 picometer. So you can consider 138 picometer or you can consider 139 picometer also. Okay, which is intermediate between carbon carbon single bond and that of carbon carbon double bond. This means that all 6 carbon carbon bond in benzene are equivalent, unlike what appears in the Lewis structure. लेविस स्ट्रक्चर म्हणतो की डबल बॉन्डची बॉन्ड लेंथ कमी असायला पाहिजे आणि सिंगल बॉन्डची बॉन्ड लेंथ काय असायला पाहिजे जास्त. पण ऍक्च्युअली सगळ्यांची बॉन्ड लेंथ काय असते सेम. का तर आपण कन्सिडर करतो तिथं शिफ्टिंग होत असेल. काय होत असेल शिफ्टिंग ऑफ पाय बॉन्ड. कॉन्जुगेटेड सिस्टीम म्हणजे अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड. ठीक आहे. सो व्हेन द लेविस स्ट्रक्चर ऑफ कंपाउंड has 2 or more multiple bonds alternating with a single bond, it is called as a conjugated system of a pi bonds. In such system, in species having an atom carrying p orbital attached to the multiple bond, resonance theory is applicable. Which theory is applicable? जर conjugate double bond, single bond, double bond, single bond असेल तर रेझोनन्स थेरी काय होते अप्लाय होते. आणि ती रेझोनन्स थेरी काय आहे द पाय इलेक्ट्रॉन्स इन द कॉन्जुगेट सिस्टीम ऑफ पाय बॉन्ड आर नॉट लोकलाइज टू अ पर्टिक्युलर पाय बॉन्ड. म्हणजे काय तर इथं ही जी बेन्झिन स्ट्रक्चर आहे मी एक्झाम्पल घेऊन सांगते तुम्हाला. हा डबल बॉन्ड आहे हा सिंगल बॉन्ड आहे. हा डबल बॉन्ड आहे हा सिंगल बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड आहे. हा जो पाय बॉन्ड आहे जर तो कॉन्जुगेटेड सिस्टीम मध्ये कशा सिस्टीम मध्ये डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड तर हा पाय बॉन्ड इथंच राहणार नाही. इट इज नॉट लोकलाइज. लोकलाइज म्हणजे फिक्स्ड जागा. म्हणजे कॉन्जुगेटेड सिस्टीम मध्ये जो पाय बॉन्ड असतो तो डिलोकलाइज असतो. डिलोकलाइज असतो म्हणजे त्याचे पाय बॉन्ड्स काय होऊ शकतात तर शिफ्ट होऊ. त्याचे पाय बॉन्ड्स काय होऊ शकतात त्याचे पाय बॉन्ड्स काय होऊ शकतात शिफ्ट होऊ शकतात. So for a compound having conjugated system of pi bond, for a compound having a conjugate system of pi bonds or similar other system, 2 or more Lewis structures are written by showing the movement of what? By showing the movement of which electrons? Pi electrons. Pi bond form केलेलं आहे बघा. जेव्हा डबल बॉन्ड असते किंवा ट्रिपल बॉन्ड असते डबल बॉन्ड मध्ये एक बॉन्ड सिग्मा आणि एक बॉन्ड काय असतंय पाय. आणि पाय हा जो असतो लॅटरल ओव्हरलॅपिंग मुळे फॉर्म झालेला असतं. साइड वॉज ओव्हरलॅपिंग मुळे फॉर्म झालेला असतो. त्यामुळे ऍक्च्युअल बॉन्डिंग नसते. त्यामुळे तो बॉन्ड इझिली काय होऊ शकतो शिफ्ट होऊ. येस that is the delocalization of pi electrons using what? Curved arrows. Okay. The Lewis structures are so generated are linked by double-headed arrow and are called as resonance structure or contributing structure or canonical forms. काय म्हणतो आपण त्याला डबल हेडेड म्हणजे हा जो एरो आहे ना ह्या एरोला जो आहे हा असा आहे इथं. आणि डबल हेडेड म्हणजे जेव्हा आपण दोन स्ट्रक्चर दाखवणार द लेविस स्ट्रक्चर्स आर लिंक्ड बाय डबल हेडेड. डबल हेडेड म्हणजे हा बघा इथं हा डबल हेडेड म्हणजे हा इथून इथं इथून इथं लेविस स्ट्रक्चर जे दोन असणार आहेत हा दोन नाही दोन पेक्षा जास्त असतात. हे सुरुवात आहे. हे सगळ्यात स्मॉल बेन्झिन पासून बघतोय आपण बेसिक पासून बघतो. तर बेन्झिन मध्ये दोन रेझोनेटिंग स्ट्रक्चर पॉसिबल आहे. जर इथं इलेक्ट्रॉन डोनेटिंग किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप झाला तर 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर येतात. किती रेझोनेटिंग स्ट्रक्चर येतात तेच बघायचं आपण.
ठीक. सो परत एकदा बघा काय म्हटलं, द लेवी स्ट्रक्चर सो जनरेटेड, सो दिस लेवी स्ट्रक्चर सो जनरेटेड आर लिंक्ड बाय डबल हेडेड एरो, दोघांमधला, आणि शिफ्टिंग जो आहे तो कायम सिंगल हेडेड एरो न दाखवला जातो. शिफ्टिंग ऑफ पाय बॉन्ड तो कायम सिंगल हेडेड एरो न दाखवला जातो. शिफ्टिंग ऑफ पाय बॉन्ड तो कायम सिंगल हेडेड एरो न दाखवला जातो. समझ में आ रहा है? यस और नो? ओके. Thus, the two resonance structure can be drawn for a benzene by delocalizing or shifting of what? Pi electrons. कसले electrons? Pi electrons. The position of carbon atoms. Now see what this point means. जेव्हा कधी शिफ्टिंग ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स होतात त्यावेळी कार्बन ऍटमची जागा चेंज होत, सिग्मा बॉन्डची जागा चेंज होत, जे डिलोकलाइज्ड पाय इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांची जागा शिफ्ट होणार आहे. जेव्हा तुम्ही एखादा रेझोनेटिंग स्ट्रक्चर म्हणताय त्या रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये कधीही सिग्मा बॉन्ड शिफ्ट होत नाही किंवा कार्बन कार्बनचे पण बॉन्ड शिफ्ट होत, सॉरी कार्बन म्हणजे कार्बन ऍटम्स किंवा कोणतेही ऍटम स्वतःची पोझिशन सोडत नाही. ठीक आहे. सो द पोझिशन ऑफ कार्बन ऍटम in the conjugated system of pi bond remains unchanged. How they remains? Yes, but the position of pi electrons are different in different resonance structure. For example, in the resonance structure 1 benzene there is a single bond between C1 and C2 आणि resonance structure 2 मध्ये C1 आणि C2 मध्ये कसला बॉन्ड आहे तर डबल बॉन्ड. हे बघा C1 आणि C2 मध्ये रेझोनेटिंग स्ट्रक्चर 1 मध्ये सिंगल बॉन्ड आहे आणि रेझोनेटिंग स्ट्रक्चर 2 मध्ये काय आहे तर डबल बॉन्ड. काय आहे? काय आहे? डबल बॉन्ड. समझ में आ रहा है? ठीक है, फाइन. एनी रेझोनन्स स्ट्रक्चर इज अ हायपोथेटिकल. जे काय आपण रेझोनन्स स्ट्रक्चर ड्रॉ करतोय ते सगळे कसे आहेत तर इमॅजिनरी आहेत. काय आहेत ते? इमॅजिनरी. And does not by itself represent any real molecule and can explain all the properties of compound. एखादा रेझोनेटिंग स्ट्रक्चर कंप्लीट इन्फॉर्मेशन त्या स्ट्रक्चर बद्दल देत नाही, त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजची कंप्लीट इन्फॉर्मेशन देत नाही. कोण देतं? रेझोनन्स हायब्रिड. कोण देतं? ज्याला ऍक्च्युअल मॉलिक्यूल म्हणतो, जो की कॉम्बिनेशन आहे दोघांचा. कशाचं कॉम्बिनेशन आहे? दोघांचं. सो द रियल molecules has however character of all the resonance structure, those can be written. So the real or actual molecule is said to be a resonance hybrid of all the resonance structure. For example, the actual benzene molecule is resonance hybrid of structure 1 and 2 and exhibit characters of both this structure. So its approximate representation can be shown by a dotted circle inscribed in a regular hexagon. केलं ना आपण? असंच केलं ना? So thus each carbon-carbon bond in benzene has a single as well as double bond character and has a ring, has a regular hexagon shape. Ring ला कसला shape असतो? Regular hexagon shape. आता nature of chemical bonding. केमिकल बॉन्डिंग मध्ये आपण रेझोनन्स हा कॉन्सेप्ट बघितलेला होता. त्यावेळी हे रेझोनन्स एनर्जी बद्दल ही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितलेली होती. परत एकदा आपण रिपीट करतोय हा पॉइंट. मी तुम्हाला काय म्हटलं, रेझोनन्स हायब्रिड काय असतो? मोर स्टेबल. का तर त्या दोन रेझोनेटिंग स्ट्रक्चर पेक्षाही किंवा 3 असू देत रेझोनेटिंग स्ट्रक्चर, जो तुमचा रेझोनन्स हायब्रिड असते त्याची एनर्जी कमी असते. त्यामुळे तो काय असणार आहे तर स्टेबल असणार आहे. त्यामुळे तो काय असणार आहे? त्यामुळे तो काय असणार आहे? स्टेबल. सो hypothetical energies of an individual resonance structure can be calculated by using bond energy values. The energy of actual molecule is however lower than that of any one of the resonance structure. In other words, resonance hybrid is more stable. एखादा resonance hybrid structure हा काय असतो? more stable असतं than any of the resonance structure. आणि इथं बघा
व्हॉट इज रेझोनन्स स्टॅबिलायझेशन एनर्जी? कसली एनर्जी? कसली एनर्जी? रेझोनन्स स्टॅबिलायझेशन एनर्जी. रेझोनन्स स्टॅबिलायझेशन एनर्जी म्हणजे काय? तुमच्या रेझोनन्स हायब्रिडची एनर्जी, रेझोनन्स हायब्रिडची एनर्जी मायनस असा रेझोनेटिंग स्ट्रक्चर ज्याची एनर्जी काय होती? लो. रेझोनन्स हायब्रिडची एनर्जी मायनस, आता 3 रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे, त्या 3 रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये एखाद्या स्ट्रक्चरची एनर्जी एकदम कमी आहे, एकाची 200, एकाची 300, एकाची 400 आहे. मग कोणाची कमी आहे? सगळ्यात जास्त कमी कोणाची आहे? 200. मग दॅट इज रेझोनेटिंग स्ट्रक्चर ज्याची लो एनर्जी आहे. ह्याचा डिफरन्स, ह्याचा रेझोनन्स हायब्रिडची एनर्जी मायनस लो रेझोनेटिंग स्ट्रक्चरची एनर्जी, त्याला म्हणतात रेझोनन्स स्टॅबिलायझेशन एनर्जी किंवा त्याला फक्त रेझोनन्स एनर्जी म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? रेझोनन्स स्टॅबिलायझेशन एनर्जी किंवा रेझोनन्स एनर्जी. कसली एनर्जी? रेझोनन्स एनर्जी. सो इथं बघा, द डिफरन्स in the actual energy and the lowest calculated energy of a resonance structure is called as resonance stabilization energy or just a resonance energy. Thus, resonance leads to stabilization of actual molecule. See, when the resonance is occurring, energy is released ना, एनर्जी बाहेर पडते, एनर्जी बाहेर पडते म्हणजे स्टॅबिलिटी काय होणार आहे? वाढणार आहे. बिकॉज एनर्जी अँड स्टॅबिलिटी आर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इच अदर. सो जर एनर्जी वाढत असेल तर स्टॅबिलिटी कमी होणार आहे. इथं एनर्जी बाहेर पडते म्हणजे एनर्जी कमी होते, एनर्जी कमी होते म्हणजे स्टॅबिलिटी काय होणार आहे? वाढणार. इथं बघा, आयडेंटिफाय द स्पीशीज दॅट कंटेन अ कॉन्जुगेटेड सिस्टम ऑफ पाय बॉन्ड्स अँड एक्सप्लेन युअर आन्सर. सी हियर, हा डबल बॉन्ड आहे, हा सिंगल बॉन्ड आहे, हा सिंगल बॉन्ड आहे, हा डबल बॉन्ड आहे. इथं एक सिंगल बॉन्ड कंटिन्युअसली आहे म्हणजे ही कॉन्जुगेट सिस्टीम होत. कॉन्जुगेट सिस्टीम म्हणजे डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड. परत इथं काय असायला पाहिजे होता? डबल बॉन्ड. आणि इथं काय असायला पाहिजे होता? तर सिंगल बॉन्ड. सेकंड स्ट्रक्चर मध्ये बघा, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड आहे का? कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे. इथं शिफ्टिंग होताना कसं शिफ्टिंग होणार आहे बघा, हा पाय बॉन्ड इथं शिफ्ट होणार, हा पाय बॉन्ड इथं शिफ्ट होणार. पण जेव्हा हा पाय बॉन्ड इथं शिफ्ट झाला आणि हा पॉइंट इथं शिफ्ट झाला, ह्यामध्ये फरक येणार आहे. काय फरक येणार आहे? तर चार्जेसचा. कारण इथं CH3 आहे ना, काय इथं? हा, मग इथं एक हायड्रोजन ऍटम कमी व्हायला पाहिजे तर पाय बॉन्ड शिफ्ट होणार, नाहीतर तिथं निगेटिव्ह चार्ज येणार. हा पाय बॉन्ड इथं शिफ्ट झाला तर इथं निगेटिव्ह चार्ज, कारण एक्स्ट्रा चाला. इथून पाय बॉन्ड गेला म्हणून इथं चार्ज काय येणार आहे? तर प्लस. हे नंतर न बघूया, ठीक आहे. आता बघा, rules to be followed for writing the resonance structure. What are the rules to follow while writing a resonance structure? First rule, resonance structure can be written only when all the atoms involved in the pi conjugate system lies in the same plane. Same place nahi, same plane. What plane? Same plane. See, resonance structure can be written only when all the atoms involved in the pi conjugated system lies in the same plane. आता बेन्झीन जर घेतला तर बेन्झीनचा कार्बन sp2 हायब्रिडाइज्ड आहे. sp2 हायब्रिडाइज्ड म्हणजे त्याची जॉमेट्री काय आहे? तर ट्रायगोनल प्लॅनर, प्लॅनर जॉमेट्री, सिंगल प्लेन मध्ये ते सगळे. कसे आहेत ते सगळे? सिंगल प्लेन. सो ऑल द रेझोनन्स स्ट्रक्चर मस्ट हॅव द सेम नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स. जेवढे काही तुम्ही रेझोनेटिंग स्ट्रक्चर ड्रॉ करणार आहे, एक केला, दुसरा केला, तिसरा केला, त्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन्स काय असायला पाहिजेत? सेम. नाहीतर पहिला रेझोनेटिंग स्ट्रक्चर ड्रॉ केला त्यामध्ये एकच अनपेड होता, दुसऱ्या रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये 2 अनपेड आहेत आणि तिसऱ्या रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये एकही अनपेड नाही. असं पॉसिबलच नाहीये. सी, रेझोनन्स म्हणजे फक्त शिफ्टिंग ऑफ पाय बॉन्ड होतं. तर शिफ्टिंग ऑफ पाय बॉन्ड मुळे तुमचे बेस स्केलेटन कधीही चेंज होत नाही. नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन सेम राहणार आहेत, नंबर ऑफ पाय बॉन्ड्स पण काय राहणार आहेत? सेम. हा, नंबर ऑफ पाय बॉन्ड्स कधी चेंज होतील? जर तुमचा पाय बॉन्ड लोन पेअर मध्ये कन्वर्ट होतोय. पाय बॉन्ड कशामध्ये कन्वर्ट होतोय? पाय बॉन्ड कशामध्ये कन्वर्ट होतोय?
लोन पेअर. पाय बॉन्ड कशामध्ये कन्वर्ट होतोय? लोन पेअर मध्ये. सो नेक्स्ट बघा, रेझोनन्स structures contribute to the resonance hybrid in accordance to their energy or stability. More stable means having low energy resonance structure contribute to largely and thus are important. हे बघा, ज्याची स्टॅबिलिटी जास्त तोच जास्त काय करणार आहे तर पार्टिसिपेशन दाखवणार. दोन रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत, एकाची एनर्जी जास्त आहे आणि एकाची एनर्जी कमी आहे. एनर्जी कमी म्हणजे स्टॅबिलिटी काय आहे? जास्त. सो व्हॉट दे हॅव सेड की द resonance structure contribute to the resonance hybrid in according to their energy or stability. जो more stable आहे तो जास्त रेझोनन्स हायब्रिड देण्यामध्ये काय करणार आहे तर मदत करणार आहे कम्पेअर्ड टू जो लेस स्टेबल आहे. सोप्या भाषेत, ज्याची एनर्जी कमी आहे असा रेझोनेटिंग स्ट्रक्चर रेझोनन्स हायब्रिडच्या स्ट्रक्चर फॉर्मेशनला जास्त मदत करणार आहे कम्पेअर्ड टू दुसरा ज्याची रेझोनन्स एनर्जी काय आहे तर जास्त. काय जास्त आहे? एनर्जी काय आहे? जास्त. ऐकून घ्या, रेझोनन्स स्ट्रक्चर दोन आहेत माझ्याकडे, एक लो रेझोनेटिंग आणि एक हाय रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे. कॉन्ट्रीब्युट्स टू द रेझोनंट हायब्रिड इन अकॉर्डिंग टू देअर एनर्जी और स्टॅबिलिटी. मोर स्टेबल रेझोनेटिंग स्ट्रक्चर म्हणजे असा रेझोनेटिंग स्ट्रक्चर ज्याची एनर्जी काय आहे तर लो. असा रेझोनेटिंग स्ट्रक्चर ज्याची एनर्जी काय आहे? येस. So the resonance hybrid in according to their energy, more stable, having low energy resonance structure contribute largely and thus are important. Next, last वाला बघा काय म्हटले. Thus, between the compared structures of resonance, the resonance structure between the compared resonance structure, that resonance is more stable and therefore important, which has बघा हा बघा माझ्या 3 रेझोनेटिंग स्ट्रक्चर दिलेत. किती रेझोनेटिंग स्ट्रक्चर दिलेत? 3. सेम टाइपचेच असतील पण त्याला कंडिशन्स आहेत. त्याला काय आहे? कंडिशन. जरा इथं लक्ष द्या, हे जरा एक्सप्लेन करताना इथं बघा. हा एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे, ठीक आहे. ओके फाईन. दुसरा बघा, इथं बघा हा डबल बॉन्ड इथं शिफ्ट झाला. इकडे बघा, इकडे बघा, हा डबल बॉन्ड इथं शिफ्ट झाला पुढच्या सिंगल बॉन्ड. पण हा डबल बॉन्ड आहे ना, हा पाय बॉन्ड मध्ये शिफ्ट झाला. कशामध्ये शिफ्ट झाला? सॉरी, हा डबल बॉन्ड जो आहे, हा जो पाय बॉन्ड आहे हा लोन पेअर मध्ये शिफ्ट झाला. कशामध्ये शिफ्ट झाला? कशामध्ये शिफ्ट झाला? लोन पेअर. मग इथं होतंय काय बघा, हा CH2 आहे, इथं सिंगल बॉन्ड आहे CH. नाही 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 H मी तेच सांगितलं तेव्हापासून, कार्बन हायड्रोजन स्वतःची जागा पोझिशन वगैरे काय चेंज करणार नाहीत. टर्मिनेट इथं पॉसिबल होतं कारण तिथं CH3 आहे ना, त्यामुळे इथं निगेटिव्ह चार्ज आपल्याला द्यावं लागणार. एक तर इथून काढावं लागणार आहे हायड्रोजन, काढू शकत नाही कारण रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे, पण इथं काय देऊ शकतो? मायनस चार्ज देऊ शकतो. काय देऊ शकतो? आहे आहे कोणत्याही पोझिशनला गरज आहे. हा CH3 होता ना, हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला तर 5 बॉन्ड होणार आहेत, कारण 3 आणि 1 बॉन्ड इथं शिफ्ट झाला 5. तसा बघितला तर हा इनकरेक्ट रिप्रेझेंटेशन म्हणू शकतो रेझोनेटिंग स्ट्रक्चर. हा बरोबर आहे की जिथं एंडला पण तुम्ही इझिली रेझोनेटिंग करून त्याची व्हॅलेन्सी चेंज नाही व्हायला पाहिजे. काय नाही व्हायला पाहिजे? इथं बघा, आता हा CH2 सिंगल बॉन्ड, CH डबल बॉन्ड, परत CH सिंगल बॉन्ड काय येणार आहे? CH2. हा पाय बॉन्ड आहे ना, त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2. हे शिफ्ट झाले म्हणजे ह्यावरती चार्ज काय येणार आहे? मायनस, कारण बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला? लोन पेअर. इथं बघा, ह्याचं दुःख बघा, हे जे 2 इलेक्ट्रॉन होते त्यातला 1 इलेक्ट्रॉन ह्या कार्बनचा होता आणि 1 इलेक्ट्रॉन ह्या कार्बनचा होता. जेव्हा पूर्ण पाय बॉन्ड शिफ्ट झाला तर ह्या कार्बनचा कमी झाला.
माझ्याकडे 2 रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत आता बोर्डवरती. किती रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत माझ्याकडे? 2. त्या 2 रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये एक असा रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे ज्यामध्ये फक्त कोव्हॅलेंट बॉन्ड्स आहेत. चार्ज बीज काय? आणि असा एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे ज्यामध्ये चार्ज आहे. ज्यामध्ये काय आहे? चार्ज. आता कसं असतंय, चार्ज पण असताना मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम वरती मायनस असायला पाहिजे आणि मोर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ऍटम वरती काय असायला पाहिजे? प्लस. जर ह्याचं उलट असेल म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम वरती पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम वरती पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ऍटम वरती निगेटिव्ह, तर असा रेझोनेटिंग स्ट्रक्चर हायली अनस्टेबल असणार आहे. असा रेझोनेटिंग स्ट्रक्चर कधी रेझोनेटिंग स्ट्रक्चर हायली अनस्टेबल असणार आहे? जेव्हा इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम आहे ऑक्सिजन इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, त्यावरती चार्ज काय असायला पाहिजे? नेगेटिव्ह शिफ्टिंग झाल्यानंतर, पण त्यावरती चार्ज काय आलाय? पॉझिटिव्ह. काय चार्ज आलाय? पॉझिटिव्ह. तर तसले अनस्टेबल असतात स्ट्रक्चर. कसे असतात स्ट्रक्चर? आपण कंपॅरिझन्स बघत असतो. इथं बघा दस बिटवीन द कंपेअर्ड रेझोनन्स स्ट्रक्चर, म्हणजे 2 रेझोनेटिंग किंवा 3 रेझोनेटिंग स्ट्रक्चर जर मी कंपेअर करत असेल, that resonance structure is more stable and therefore which has काय? कोण मोर स्टेबल असणार आहे? मोर नंबर ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड्स, पहिली कंडिशन आहे. दुसरी कंडिशन आहे मोर नंबर ऑफ ऍटम्स विथ कंप्लीट ऑक्टेट और ड्युप्लेट. तिसरी कंडिशन आहे लेस सेपरेशन इफ एनी ऑफ अपोजिट चार्जेस and negative charge if any on more electronegative atom and positive charge if any on more electropositive atom and more dispersal of charge. What? More dispersal of charge. इथे बघा, ह्या दोघांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये कोण जास्त स्टेबल असणार आहे? पहिलावाला, कारण त्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड्स काय आहेत तर जास्त. इथं कोव्हॅलेंट बॉन्ड्स कमी आहेत कारण इथं चार्ज सेपरेशन झाला. काय झाला? चार्ज सेपरेशन. आता त्यांनी म्हटलं की 2 माझ्याकडे जर रेझोनेटिंग स्ट्रक्चर असले असते आणि एकामध्ये प्लस मायनस जवळ असलं असतं आणि एकामध्ये प्लस मायनस काय आला असता? लांब. तर ज्याच्याकडे प्लस मायनस जवळ आहे तो जास्त स्टेबल आणि ज्याच्याकडे प्लस मायनस लांब आहे तो कमी स्टेबल. काय असणार आहे तो? कमी स्टेबल. आता नेक्स्ट बघा, इथं बघा, हा CH3 आहे, हा C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O, ह्यावरती चार्ज काय आहे तर मायनस आहे. ह्याचं रेझोनन्स होतंय का? होतंय. कसं? तर ह्याचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला तर बॉन्ड पेअर, आणि ह्याचा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला निमिष? लोन पेअर. 3 लोन पेअर मधला एक लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला? बॉन्ड पेअर. आणि बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला? लोन. सो इथं जेव्हा आपल्याला रेझोनेटिंग स्ट्रक्चर मिळतो तो कसा मिळतो? CH3C सिंगल बॉन्ड O 1 2 3 4 5 6 आणि ह्यावरती चार्ज काय असणार आहे तर मायनस. परत इथं डबल बॉन्ड काय येणार आहे तर O, कारण ह्याचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला? बॉन्ड पेअर मध्ये. परत इथं काय असणार आहे? हा ऑक्सिजन. किती लोन पेअर असणार आहेत? 2. परत ह्याचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? बॉन्ड पेअर. आणि ह्याचा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? लोन पेअर. हा रेझोनेटिंग स्ट्रक्चर काय आहे तर 1 आहे आणि हा रेझोनेटिंग स्ट्रक्चर काय आहे तर 2 आहे. ह्या दोन्ही रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम वरतीच काय आहे तर नेगेटिव्ह चार्ज. काय आहे? मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम वरती काय आहे? नेगेटिव्ह चार्ज. इन केस उलट झालं असतं, कार्बन वरती काय आलं असतं? नेगेटिव्ह आणि ऑक्सिजन वरती काय आलं असतं? पॉझिटिव्ह. इन केस म्हटलं मी तुम्हाला, असं होत नाही सोडा ह्या केस मध्ये, पण फक्त इमॅजिन करायला काय जाते समजण्यासाठी कॉन्सेप्ट. जर कार्बन वरती काय आला असता? नेगेटिव्ह चार्ज आणि ऑक्सिजन वरती काय आला असता?
पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम वरती पॉझिटिव्ह चार्ज आला आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍटम वरती नेगेटिव्ह. तर असा जो रेझोनेटिंग स्ट्रक्चर असणार आहे तो हायली अनस्टेबल असणार आहे. काय असणार आहे? समझ में आ रहा है? परत एकदा रिपीट करते, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. त्यांनी सांगितलंय ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी, कोणता रेझोनेटिंग स्ट्रक्चर कसा स्टेबल असणार आहे. Thus, between the compared resonance structure, that resonance structure is more stable. तो resonating structure जास्त स्टेबल आहे. And therefore important, आणि तो इम्पॉर्टंट आहे ज्याला which has जास्त number of covalent bond, more number of atom, ज्यांचा ऑक्टेट काय आहे? कंप्लीट. ऑक्टेट कंप्लीट. हायड्रोजनचा फक्त ड्युप्लेट कंप्लीट असते. लेस चार्ज ऑफ सेपरेशन, म्हणजे एक पॉझिटिव्ह आणि एक नेगेटिव्ह आहे, तर हा कार्बनला पॉझिटिव्ह आहे तर पुढच्या कार्बनला लगेच नेगेटिव्ह आहे, ठीक आहे. पण ह्या कार्बनला पॉझिटिव्ह आहे त्याच्या पुढच्या कार्बनला नेगेटिव्ह आहे, डिस्टन्स काय झाला? जास्त. लेस डिस्टन्स ऑफ सेपरेशन, स्टॅबिलिटी जास्त. नेगेटिव्ह चार्ज जर असेल, काय असेल? तर तो मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम वरतीच असायला पाहिजे. आणि पॉझिटिव्ह चार्ज जर असेल तर तो मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍटम वरच असायला, ह्याच उलट झालं, म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्ह वरती पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह वरती, तर तो इलेक्ट्रोनेगेटिव्ह वरती पॉझिटिव्ह चार्ज झाला आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह वरती, तर तो स्ट्रक्चर हायली अनस्टेबल असणार. स्टेबल कोण असणार आहे हे सांगितले. काय सांगितलंय? हा स्ट्रक्चर जो मी ड्रॉ केलाय ना वरती तोच आहे, फक्त तिथं काय केलेलं आहे, इथं H ऐवजी काय घेतलंय तर CH3. तो फॉर्मेट आहे, आपण ऍसिटेट घेतलेला. फॉर्मेट आणि काय घेतलेला? ऍसिटेट. आता हे दोन्ही स्ट्रक्चर सिमेट्रिकल आहेत. का सिमेट्रिकल आहेत दोन्ही स्ट्रक्चर? दोन्ही स्ट्रक्चर सिमेट्रिकल आहेत कारण दोघांमध्ये ऑक्सिजन ऍटम सेम आहेत, हायड्रोजन नंबर सेम आहे, डबल ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड्स काय आहेत तर सेम आहेत. पोझिशन कशाची? लोन पेअर्सची आणि बॉन्ड पेअर्सची पण काय आहे? सेम. वरच्या बघा, वन केस मध्ये डबल बॉन्ड एकदा आहे आणि सिंगल बॉन्ड एकदा आहे, आणि दुसऱ्या केस मध्ये पण डबल बॉन्ड एकदा आहे आणि सिंगल बॉन्ड एकदा आहे ऑक्सिजन बरोबर. तिथं एका ऑक्सिजनला निगेटिव्ह चार्ज आहे, इथं पण एका ऑक्सिजनला निगेटिव्ह चार्ज आहे. इथं डबल बॉन्ड आहे, तिथं डबल बॉन्ड आहे. जर स्ट्रक्चर सेम आहे, फक्त शिफ्टिंग झालंय, फक्त काय झालंय? शिफ्टिंग, पण स्ट्रक्चर काय? सेम. पाय बॉन्ड, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन सगळे काय आहेत तर सेम. त्याला कसले स्ट्रक्चर्स म्हणतो तर सिमेट्रिकल स्ट्रक्चर्स. कसले स्ट्रक्चर्स म्हणतो? पण बाळांनो हा स्ट्रक्चर आहे ना अनसिमेट्रिकल आहे. काय? का अनसिमेट्रिकल आहे? नंबर ऑफ पाय बॉन्ड्स काय नाही आहेत? सेम. इथं एकावरती निगेटिव्ह आणि एकावरती काय आहे तर पॉझिटिव्ह. सो एक सिमेट्रिकल रेझोनेटिंग स्ट्रक्चर असतील आणि एक अनसिमेट्रिकल रेझोनेटिंग स्ट्रक्चर असतील तर कोण ज्याची स्टॅबिलिटी जास्त असते? सिमेट्रिकल रेझोनेटिंग स्ट्रक्चरची स्टॅबिलिटी जास्त. कोणाची स्टॅबिलिटी जास्त? कोणाची स्टॅबिलिटी जास्त? सिमेट्रिकल रेझोनेटिंग स्ट्रक्चरची स्टॅबिलिटी. बेन्झिन सिमेट्रिकल रेझोनेटिंग स्ट्रक्चर दाखवतो, प्युअर बेन्झिन. त्याला जर शिफ्टिंग म्हणजे त्याला जर बॉन्ड बिन फॉर्म झाला तर तो सिमेट्रिकल राहणार नाही. इथं बघा, identify the species which has resonance stabilization and justify your answer. See, this cannot have resonance stabilization because it is having OH bond, it is not having any conjugated system. जर CH3NO2 घेतला तर हा असा असतो, N डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O काय असते तर मायनस असते काय, आणि ह्या नायट्रोजन वरती काय असते तर प्लस. मग आहे का डबल बॉन्ड आणि काय आहे तर सिंगल बॉन्ड. मग परत हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? बॉन्ड पेअर. बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? लोन पेअर. ब्युटा 1,3 डाईन 1 2 3 आणि इथं काय तर 4. हे मी काढलेलं ब्युटा 1,3 डाईन. आता आपण त्याचं रेझोनन्स पण बघितलं. हा डबल बॉन्ड आहे, परत सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड. फर्स्ट, सेकंड, थर्ड,
फोर्थ. फर्स्ट पोझिशनला डबल बॉन्ड आहे, थर्ड पोझिशनला डबल बॉन्ड आहे. बघा हा बॉन्ड इथं काय होणार आहे, शिफ्ट, आणि हा बॉन्ड इथं काय होणार आहे, शिफ्ट. शिफ्ट झालं तर काय झालं, ह्याच्यावरती काय चार्ज झाला तर निगेटिव्ह, आणि ह्याच्यावरती काय चार्ज झाला तर पॉझिटिव्ह. आहे का रेझोनेटिंग स्ट्रक्चर? आहे. किती रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत? 2. पण नायट्रो ग्रुपचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर सिमेट्रिकल असतात आणि ब्युटाडाईनचे सिमेट्रिकल नसतात, कारण चेंज होतात. नंबर ऑफ लोन पेअर्स, बॉन्ड पेअर्स वगैरे काय होत असतात तर चेंज होत असतात. हा, हे बघा, when all the resonance structure of species are equivalent to each other, the species is highly resonance stabilized. Species is highly resonance stabilized म्हणजे आहे तसं स्ट्रक्चर, फक्त शिफ्टिंग झालंय. एका ऑक्सिजन वरती निगेटिव्ह आहे तर कायम निगेटिव्हच राहणार. मग ते 3 ऑक्सिजन आहेत तर तिघांमध्ये कोणावर तरी एकावरती निगेटिव्ह, राहिलेल्या 2 वरती आहे तसं स्ट्रक्चर राहणार आहे. काय फरक पडणार नाहीये. म्हणजे हा CO3 2- एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला. इथं बघ, हा C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O. 1 2 3 4 5 6 यावरती चार्ज काय असते मायनस. 1 2 3 4 5 6 यावरती चार्ज काय असते तर मायनस. परत इथं काय असते डबल बॉन्ड, म्हणून तो CO3 2- आहे. काय आहे तो? नाही नाही नाही, ते रेझोनेटिंग स्ट्रक्चर तसंच असते ते. ह्याला आपण नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग मध्ये बघितलेलं होतं, फॉर्मल चार्ज कसं फाइंड करायचं. काय कसं फाइंड करायचं? फॉर्मल चार्ज दर ऍटम वरच. आठवत नसेल, सगळ्यात पहिला काय शिकलो, लेविस स्ट्रक्चर कसा ड्रॉ करायचा, लेविस डॉट स्ट्रक्चर, आणि मग फॉर्मल चार्ज फाइंड करायचं. त्याप्रमाणे हा असा असतो. इथं काय होतं बघा, ह्याचा लोन पेअर कशामध्ये, ह्याचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो तर बॉन्ड पेअर, आणि मग ह्याचा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो तर लोन. मग होणार काय इथं C, इथं डबल बॉन्ड काय होणार आहे O, इथं सिंगल बॉन्ड काय येणार आहे O 1 2 3 4 5 6, इथं काय येणार आहे मायनस. परत इथं सिंगल बॉन्ड 1 2 3 4 5 6 मायनस. परत हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर बॉन्ड पेअर, आणि हा बॉन्ड पेअर परत कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर लोन पेअर. हा, फिरवू शकतो रे आपण त्याला. बरं ठीक आहे, राहू दे. ओके, दुसऱ्याचं करते. ठीक आहे, इथं मायनस आहे. काय आहे इथं मायनस. आता इथं करते, काय करते इथं, इथं शिफ्ट करू शकते का? हा इथं शिफ्ट केला ना, हा बॉन्ड डबल बॉन्ड आला ना, हा डबल बॉन्ड इथं आला. आता तो डबल बॉन्ड इथं आणायचा ना. हा ठीक. ह्याचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट करायचं तर बॉन्ड पेअर, आणि ह्याचा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट केला तर लोन. काय येते बघा, C सिंगल बॉन्ड इथं O 1 2 3 4 5 6 मायनस, इथं काय येणार आहे डबल बॉन्ड O 1 2 3 4, इथं काय येणार आहे सिंगल बॉन्ड 1 2 3 4 5 6, काय येणार आहे तर मायनस. हा, 3च होऊ शकतो. तर हे बघा, ही जर फर्स्ट ऑक्सिजन कन्सिडर, इथं डबल बॉन्ड आहे, इथं सेकंड ऑक्सिजनला इथं डबल बॉन्ड आहे, इथं थर्ड ऑक्सिजनला इथं डबल बॉन्ड आहे. पण ह्या तिन्ही स्ट्रक्चर मध्ये कार्बन ऑक्सिजनची तर पोझिशन आयुष्यात कधी चेंज होत नसते. पण लोन पेअर, बॉन्ड पेअर्स आणि निगेटिव्ह सेम आहेत बघा सगळ्यांकडे. लोन पेअर बॉन्ड, हा फक्त पोझिशन चेंज झाली आहे. लोन पेअर, बॉन्ड पेअर, निगेटिव्ह चार्ज सेम आहे. लोन पेअर, बॉन्ड पेअर, निगेटिव्ह चार्ज सेम आहे, फक्त पोझिशन काय झाली आहे चेंज. ह्याला सिमेट्रिकल स्ट्रक्चर्स म्हणतो. काय म्हणतो? आणि ज्यावरती लोन पेअर, बॉन्ड पेअर चेंज होतात आणि पोझिशन म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतो किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज कमी होतो, त्याला आपण कसले स्ट्रक्चर म्हणतो? अनसिमेट्रिकल स्ट्रक्चर्स. जर तुम्ही सिमेट्रिकल स्ट्रक्चर बघितला आणि अनसिमेट्रिकल स्ट्रक्चर बघितला, जर तुम्ही सिमेट्रिकल स्ट्रक्चर बघितला आणि अनसिमेट्रिकल स्ट्रक्चर बघितला, तर कोणाची स्टॅबिलिटी जास्त असते? सिमेट्रिकल स्ट्रक्चर्सची स्टॅबिलिटी, सिमेट्रिकल स्ट्रक्चरची स्टॅबिलिटी जास्त असते. सिमेट्रिकल स्ट्रक्चरची स्टॅबिलिटी काय असते बाळांनो? जास्त. सिमेट्रिकल स्ट्रक्चरची स्टॅबिलिटी काय असते? जास्त. समजते मी काय सांगते ते? येस ऑर नो? आता हा प्रॉब्लेम 14.11 बघा. दिस इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल वेअर वी कॅन अंडरस्टँड सर्टन थिंग्स. इथं बघा, हा CH3 आहे, इथं CH आहे, परत इथं CH आहे, इथं C डबल बॉन्ड O, इथं काय आहे तर H. ठीक आहे, येस ऑर नो? फाईन.
इथं लोन पेअर आहे. काय आहे की इथं इथं बॉन्ड मी काढायची विसरले फक्त. इथं बघा, हा डबल बॉन्ड आहे, हा सिंगल बॉन्ड आहे, हा डबल बॉन्ड आहे. जर असा लिहिला तर हा डबल बॉन्ड आहे, हा सिंगल बॉन्ड आहे आणि हा काय आहे, डबल बॉन्ड आहे का? आहे का कॉन्जुगेशन? सगळ्या चेन मध्ये कॉन्जुगेशन होईल असं गरजेचं नाहीये. जिथं होऊ शकते तिथपर्यंतच आपण लिहितो. ठीक आहे. एक पॉसिबिलिटी आहे, हे बघा, दोन पॉसिबिलिटीज आहेत इथं. एक तर आहे की तुम्ही हा बॉन्ड इथं काय करा, शिफ्ट. जर हा बॉन्ड इथं शिफ्ट केला तर हा बॉन्ड इथं काय होणार आहे, तर शिफ्ट. हा, मग जर हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला तर आपल्याला रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये कसं मिळणार आहे, CH3. बघा हा, CH3 CH वरती चार्ज प्लस येणार का, तर ह्यानं ह्याचा बॉन्ड पेअर जो होता पुढे शिफ्ट केला, म्हणजे त्या कार्बनकडे एक इलेक्ट्रॉन काय झाला, तर कमी झाला बाळा. हा, नाही ऑक्सिजन, हा ऑक्सिजन मायनस होणार. हा, परत हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला ना, मग CH परत इथं काय येणार आहे, तर CH इथं H, इथं काय येणार आहे, डबल बॉन्ड. येणार का डबल बॉन्ड, येस ऑर नो? आणि इथं ऑक्सिजन ओ सिंगल बॉन्ड. पण ह्याच्याकडे किती लोन पेअर असणार आहेत, आता हे दोन होते, अजून एक लोन पेअर एक, इलेक्ट्रॉन दोन. हा, म्हणजे इथं एक लोन पेअर, हा दुसरा लोन पेअर आणि हा नवीन लोन पेअर आला, ह्याच्यावरती चार्ज काय असणार आहे, मायनस. आता हा स्ट्रक्चर असा आहे की ज्याच्यावरती इलेक्ट्रोनेगेटिव्ह वरती मायनसच आहे आणि इलेक्ट्रो पॉझिटिव्ह वरती प्लसच आहे. अजून एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर ड्रॉ करूया आपण ह्याचा. आता बघा, ह्याचं इथं ड्रॉ करते अजून एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर. ह्याचं बघा लक्ष द्या, ह्याचं इथं ड्रॉ करते. हा, ठीक आहे. अजून एक पॉसिबिलिटी आहे, उलटी पॉसिबिलिटी काय आहे, म्हणजे उलट करायचं, आता जे केलेलं त्याचं बरोबर अपोजिट करायचं. हा, उलट करायचं म्हणजे काय, हे काय करायचं, हा बॉन्ड इथं काय करायचा, शिफ्ट. समजते का मैत्र? हा, हा पाय बॉन्ड आहे तर शिफ्ट केला आणि हा बॉन्ड इथं काय केला, तर शिफ्ट. काय केला इथं, शिफ्ट. मग काय होणार आहे इथं, ऍक्च्युली थांबा एकच मिनिट, तसं होऊ शकत नाही कारण इथं 3 आहेत ना हायड्रोजन, इथं शिफ्ट करायला पाहिजे. एकच मिनिट, हे बघितलंच नाही, CH3 आहे ते. हा, जेव्हा इथं एंडला CH3 आहे ना बाळांनो, तिथं शिफ्ट नाही करायचं. कोणावरती शिफ्ट करायचं, CH, जिथून शिफ्ट आहे बघा, हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला, हा बॉन्ड इथं शिफ्ट करायचा, ह्याच कार्बन वरती करायचा, इथं न्यायचं नाही. इथं ती CH2 नाहीये, बॅलन्स चेंज होणार. काय चेंज होणार आहे, माझं स्ट्रक्चर काय येणार आहे बघा, इथं हा CH येणार, इथं सिंगल बॉन्ड येणार, पण इथं लोन पेअर दोनच राहणार आहे, पण चार्ज काय येणार आहे, प्लस. का प्लस येणार आहे, कारण ह्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन होते, दोन होते ना. हा, त्यामुळे एक इथं शिफ्ट केलं ना आपण, त्यामुळे एक ऑक्सिजनचं कमी झालं, ठीक आहे. हा, परत इथं डबल बॉन्ड येणार ना, हा डबल बॉन्ड येणार, इथं काय येणार आहे, तर CH, परत इथं काय येणार आहे, तर CH, आणि ह्या CH वरती चार्ज काय येणार आहे, कसं प्लस घेतलाय त्यानं, हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला ना, पाय बॉन्ड हा इथं, हा कार्बन वरती शिफ्ट झाला, मायनस, आणि इथं काय येणार आहे, CH3. ह्या रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये कोण सगळ्यात जास्त स्टेबल आहे, 3 रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत, नाही, हा सगळ्यात जास्त स्टेबल आहे, कारण ह्यामध्ये फक्त कोव्हॅलेंट बॉन्ड्स आहेत, काही चार्ज नाहीये. पहिला रेझोनेटिंग स्ट्रक्चर सगळ्यात जास्त आहे स्टेबल. त्यानंतर ना हा दुसरा आपण काढला तो, का हा दुसरा स्टेबल आहे, कारण इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम वरती निगेटिव्ह चार्ज आहे.
येस. आणि हा सगळ्यात लिस्ट स्टेबल असणार, कारण इलेक्ट्रोनेगेटिव्ह वरती, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह वरती हा दुसरा जास्त स्टेबल पाहिजे म्हणजे सगळ्यात पहिला पाय बॉन्ड्स, कोव्हॅलेंट बॉन्ड्स विदाउट चार्ज, सगळ्यात जास्त कोव्हॅलेंट बॉन्ड्स आणि विदाउट चार्ज सगळ्यात जास्त स्टेबल. नाही, नो नो, नॉट पॉसिबल. कारण हा पाय बॉन्ड कमी झाला तुझा, कोव्हॅलेंट बॉन्ड कमी झाला का इथं? कोव्हॅलेंट बॉन्ड काय झाला? कमी झाला, लोन पेअर मध्ये कन्वर्ट झाला. पिलू ह्यात नाही होत, ह्यात पाय बॉन्ड काउंट कर किती आहेत, बघ इथं पाय बॉन्ड किती आहेत. एक बघा, 1 2 3 4, हा 5, हा 6 7, हा 8, हा 9, हा 10 11 12. ठीक आहे, ओके. इथं बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, कारण त्याचा लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट झाला ना. बॉन्ड पेअर आपला कशामध्ये कन्वर्ट झाला? लोन पेअर मध्ये. जेव्हा चार्ज डेव्हलप झाला, जेव्हा चार्ज डेव्हलप होतो त्यावेळी तुमचा एक बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होतोय? तर लोन पेअर मध्ये. म्हणून तर निगेटिव्ह आणि काय डेव्हलप होत आहे? तर पॉझिटिव्ह. सो सगळ्यात जास्त स्टॅबिलिटी ज्याला काहीही चार्ज नाहीये. मग नेक्स्ट चार्ज सेपरेशन बघतो, पण इथं चार्ज सेपरेशन दोन्ही सेमच आहेत डिस्टन्सला. मग एक आहे की ज्याच्यावरती मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम वरती निगेटिव्ह आहे आणि मोर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ऍटम वरती पॉझिटिव्ह आहे, आणि एक आहे की उलट आहे, पॉझिटिव्ह वरती नेगेटिव्ह आणि नेगेटिव्ह वरती पॉझिटिव्ह वरती नेगेटिव्ह आणि नेगेटिव्ह वरती. समझ में आ रहा है? यस और नो? यस और नो? हा. सो स्टॅबिलिटी ऑर्डर कसं असणार आहे? स्टॅबिलिटी ऑर्डर सगळ्यात जास्त पहिला स्टेबल, मग कोण स्टेबल असणार आहे? दुसरा, मग कोण स्टेबल असणार आहे? तिसरा. हे विचारतात, फाइंड द करेक्ट ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी. फाइंड द करेक्ट ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी. ठीक, ठीक आहे. हा, रेझोनन्स इफेक्ट. कसला इफेक्ट? रेझोनन्स इफेक्ट. कधी रेझोनन्स इफेक्ट डेव्हलप होतो? बाळांनो, ही तुमची बेन्झिन रिंग आहे. कसली रिंग आहे ही तुमची? बेन्झिन. या बेन्झिन रिंग मध्ये एक हायड्रोजन ऍटम, सगळे हायड्रोजन ऍटम, हा काय आहे? एक हायड्रोजन ऍटम त्याचा रिप्लेस झाला. काय झाला? तर रिप्लेस झाल्यानंतर ना दोन कॉन्सेप्ट आहेत. एक तर आपल्याला प्लस आर इफेक्ट मिळू शकतो, पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट, किंवा पॉझिटिव्ह मेझोमेरिक इफेक्ट ज्याला म्हणतो आपण. काय म्हणतो आपण त्याला? पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट किंवा पॉझिटिव्ह मेझोमेरिक इफेक्ट. किंवा अजून एक आपल्याला इफेक्ट मिळतो मायनस आर इफेक्ट, नेगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. कसं? तर जो काय बेन्झिन आहे त्या बेन्झिनचा हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जॉईन झाला, काय जॉईन झाला? हा, तर तुम्हाला पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट मिळतो. कसला इफेक्ट मिळतो? पॉझिटिव्ह. म्हणजे जो तुमचा सबस्ट्रेट इव्हेंट तुम्ही जो जॉईन झालाय त्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतंय, आणि सिस्टीम वरती चार्ज काय येते? तर निगेटिव्ह. सिस्टीम वरती चार्ज काय येते? आणि जिथं सबस्ट्रेट इव्हेंट जॉईन झालाय त्यावरती चार्ज काय येते? तर पॉझिटिव्ह. कधी? जेव्हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जॉईन असले तर. नाव इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कोण आहेत? तर सगळे हॅलोजन्स. त्याच्याकडे 3 लोन पेअर असतात ना, मोस्टली ज्याच्याकडे लोन पेअर आहेत, मोस्टली ज्याच्याकडे, ते इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत. हा, मग हॅलोजन्स, हॅलोजन्स नंतर ना OH, हॅलोजन्स नंतर ना OH, OH मधला O ऑक्सिजन लोन पेअर देतो. त्यानंतर ना इथर्स, कोणताही इथर घ्या, अल्कॉक्सी ग्रुप जॉईन केला. त्यानंतर ना अमाइन्स, अमाइन्स मध्ये मग प्रायमरी अमाइन असू दे, सेकंडरी अमाइन असू दे,
किंवा टर्शरी अमाइन असू दे. कसला अमाइन असू दे? टर्शरी अमाइन. अजून म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इफेक्ट, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप हा CH3 दाखवतो, अल्काइल ग्रुप, पण तो हायपर कॉन्जुगेशनच्या कॉन्सेप्टने दाखवतो. कसल्या कॉन्सेप्टने दाखवतो? हायपर कॉन्जुगेशन, जे आपण पुढे डिस्कस करणार आहे, आता बघा, पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जॉईन असेल तर दिसणार आहे. आणि पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कोण आहेत? हॅलोजन, OH, O, R, NH2, NHR, NR आणि CH3. मायनस आर इफेक्ट कोण दाखवतात? जर ते ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतील. कसले ग्रुप असतील? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतील. सो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर असतील तर त्यामध्ये बघा मी काय सांगते, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप मध्ये सगळ्यात पहिला सायनाइड्स इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहेत, काढून घेतात. त्यामुळे सिस्टीम वरती पॉझिटिव्ह आणि ह्या इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप वरती कसला चार्ज डेव्हलप होतो तर निगेटिव्ह. त्यानंतर नायट्रो ग्रुप्स NO2 इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असतात. त्यानंतर जेवढे काही कार्बोनिल कंपाऊंड्स आहेत, कसले कंपाऊंड्स आहेत? कार्बोनिल कंपाऊंड्स कोण असतात तर C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH कार्बोक्सिलिक ऍसिड. त्यानंतर C डबल बॉन्ड OH कोण असतात? अल्डिहाइड्स. त्यानंतर C डबल बॉन्ड OR कोण असतात? कीटोन्स. त्यानंतर C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OR कोण असतंय? ईस्टर्स. कोण असतंय? ईस्टर्स. समजलं हे वाला पार्ट? येस ऑर नो? ठीक आहे, बघूया आता काय असतात, कसं असतं ऍक्च्युली रेझोनन्स, बघूया ह्यामध्ये. ओके, इथं बघ, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जॉईन असेल तर पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट मिळतो. कसला इफेक्ट मिळतो? पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. कसला इफेक्ट मिळतो? पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. आता काय असतं बघा, मी इथं पहिला अल्कोहोल घेते, फिनॉल घेते. फिनॉल म्हणजे बेन्झिन ग्रुप आहे, त्याचा एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस झालाय आणि तिथं काय जॉईन झालाय तर OH. इथं लोन पेर आहे. काय येतं? लोन पेर. इथं बघा, हा OH आहे, ह्याचा लोन पेर कशामध्ये कन्वर्ट झाला तो बॉन्ड पेर. इथं बघा, लोन पेर कशामध्ये कन्वर्ट होतो? बॉन्ड पेर. आणि इथला जो बॉन्ड पेर आहे तो बॉन्ड पेर कशामध्ये कन्वर्ट होतो? लोन पेर. लक्ष द्यायचं हा, सगळ्यांनी समजून घ्यायचं. मग इथं परत काय येणार आहे? हा OH आहे, इथं डबल बॉन्ड येणार. ठीक आहे, डबल बॉन्ड येणार. इथं 2 लोन पेर ऐवजी किती लोन पेर येणार आहे? एकच. त्याचा एक लोन पेर बॉन्ड पेर मध्ये कन्वर्ट झाला म्हणून इथं प्लस चार्ज येणार. आला का? प्लस आर इफेक्ट म्हणतो आपण याला. काय म्हणतो? तुमच्या इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपला कसला चार्ज आला? पॉझिटिव्ह, म्हणून प्लस आर इफेक्ट आहे हा. ठीक आहे, फाईन. मग आता हा बॉन्ड पेर कशामध्ये कन्वर्ट झाला? परत हा लोन पेर कशामध्ये कन्वर्ट झाला? बॉन्ड पेर. आणि हा बॉन्ड पेर कशामध्ये कन्वर्ट झाला तर लोन पेर. सो इथं परत इथं आहे तसं, ह्याला काय करायचं नाही, हा आहे तसंच. लोन परत काय होणार आहे? परत लोन पेर, बॉन्ड पेर, बॉन्ड पेर, लोन पेर, लोन पेर, बॉन्ड पेर, बॉन्ड पेर, लोन पेर. परत लोन पेर, बॉन्ड पेर, बॉन्ड पेर, पाच. हा
आणि हा सेमच आहे, फक्त पाय बॉन्ड्स काय झालेत तर शिफ्ट. हा आणि हा सेमच आहे, फक्त पोझिशन सेम. हे बघा, ही ऑर्थो पोझिशन असते. कसली पोझिशन असते आठवते का तुम्हाला? ऑर्थो, मेटा आणि पॅरा असते की नाही? येस ऑर नो? हा. तर इथं बघा, हे दोन पोझिशन्स कोणत्या आहेत तर ऑर्थो, हे दोन पोझिशन्स कोणत्या आहेत तर मेटा, हे दोन पोझिशन कोणत्या आहेत तर सॉरी एकच पोझिशन कोणते आहे तर पॅरा. ठीक आहे. हा फर्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे, हा सेकंड रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे, हा थर्ड. हा नाही सेम होत आहे, तिथून जरी तू उलटा आलास सेम येणार आहे, असं रिव्हर्स गेअर येणार आहे. ठीक आहे, सगळं सेमच राहते. हे 4 आहे आणि हे काय आहे तर 5. हे 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत. ह्यामधला फर्स्ट आणि 5th काय आहे तर सिमेट्रिकल, परत सेकंड आणि 4th काय आहे तर सिमेट्रिकल. थर्ड वेगळाच. नाही नाही नाही, फक्त मी दाखवते एक्स्ट्रा. आहे तुम्हाला सिमेट्रिकल बिमेट्रिकल इथं विचारत नाही स्टेट लेवलला. HSC ला, सीईटी लेवलला तुम्हाला सिमेट्रिकल बिमेट्रिकल नाही. हे सिमेट्रिकल बिमेट्रिकल कन्स्ट्रक्ट स्टेबिलिटी बिबिलिटी मध्ये पुढे येते, नीट जेईला येते. बरं इथं बघा ऑर्थो पोझिशन आहे, इथं इलेक्ट्रॉनची डेन्सिटी काय झाली? वाढली. काय झाले? वाढली. ही कोणती पोझिशन आहे? ही कोणती पोझिशन आहे? इलेक्ट्रॉनची डेन्सिटी काय झाली? वाढली. काय झाली? वाढली. परत ही कोणती पोझिशन आहे? ऑर्थो. इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय झाली? वाढली. जेव्हा पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट असतो त्यावेळी ऑर्थो आणि पॅरा पोझिशनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी मैत्रीय काय होते? इनक्रीज होते. काय होते? काय होते? इन्क्रीज होते. म्हणून जे पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट दाखवतात जेव्हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतात त्याला ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आणि रिंग ऍक्टिव्हेटिंग ग्रुप म्हणतो. ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग अँड ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग अँड रिंग ऍक्टिव्हेटिंग ग्रुप्स. हे रिंगला ऍक्टिव्हेट करतात ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला, जे पुढे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन देतात. काय देतात? जे पुढे काय देतात? सबस्टिट्यूशन. जे काय देतात पुढे? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. कोणत्या पोझिशनला देतात? कोणत्या पोझिशनला देतात? ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. कोणत्या पोझिशनला देतात? ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. कोणत्या पोझिशनला देतात? ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. समजलं का? येस ऑर नो? येस ऑर नो? हा ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल बघूया, सेम प्लस आर इफेक्टचाच बघूया. प्लस आर इफेक्टचाच दाखवते. ठीक आहे. इथं बघा, हा NH2 आहे, एनिलीन आहे. हा कोण आहे? हा एनिलीन आणि प्रायमरी आहे. हा आलेलं का? ठीक आहे. हा NH2 आहे आणि ह्याला आपण काय म्हणतो तर एनिलीन म्हणतो. काय म्हणतो? एनिलीन. हा लोन पेअर डोनर आहे. कसला आहे? हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर बॉन्ड पेअर. परत हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर लोन पेअर मध्ये. होणार का? येस ऑर नो? हे बघा एकच होत असते, जेव्हा ईडीची ग्रुप असते ना सगळं सेमच असते, फक्त वरचा ग्रुप चेंज करायचं. तर डबल बॉन्ड येणार आहे, इथं NH2 येणार आहे. आता एकच लोन पेअर आता प्लसच येणार रे. काय होणार? हा इथं मायनस येणार. येस इथं मायनस येणार. बरोबर. परत इथं बॉन्ड, इथं बॉन्ड. परत हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? लोन पेअर मध्ये. परत वरचं काही फरक पडणार नाहीये. इथं काय येणार आहे? परत इथं डबल बॉन्ड येणार, इथं लोन पेअर येणार, इथं डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड NH2 प्लसच येणार. समज में आ रहा है? येस और नो? हा कन्फ्युजन नको तुम्हाला. प्लस. ठीक आहे. इथं लोन पेअर आहे. परत हा लोन पेअर, बॉन्ड पेअर, हा बॉन्ड पेअर, लोन पेअर, लोन पेअर, बॉन्ड पेअर, बॉन्ड पेअर, लोन पेअर. मग इथं परत काय येणार आहे?
लोन पेअर टू बॉन्ड पेअर आणि बॉन्ड पेअर टू लोन. Again, first and fifth are equal, second and fourth are equal, third is unequal. So it is unsymmetrical. कसले आहेत का अनसिमेट्रिकल? 1 2 3 वेगवेगळे, 1 2 3 वेगवेगळे. हे काय झाले? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. कसला इफेक्ट दाखवतात? पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट किंवा ह्याला म्हणतात पॉझिटिव्ह मेझोमेरिक इफेक्ट. कसला इफेक्ट? ह्याचं उलट कोण दाखवणार आहेत? नेगेटिव्ह मेझोमेरिक इफेक्ट. नेगेटिव्ह मेझोमेरिक इफेक्ट, नेगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट किंवा मायनस आर इफेक्ट. मायनस आर इफेक्ट कोण दाखवते? मायनस आर इफेक्ट इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. कोण दाखवते मायनस आर इफेक्ट? कोण दाखवते मायनस आर इफेक्ट? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कोण म्हटलं मी तुम्हाला? NO2 बघू शकतो आपण किंवा कार्बोनिल ग्रुप्स बघू शकतो, अल्डिहाइड. पहिला NO2 चा बघूया. इथं बघा, हा असा आहे. इथं डबल बॉन्ड हो, इथं सिंगल बॉन्ड ओ. 1 2 3 4 5 6 यावरती मायनस, इथं डबल. ठीक आहे, फाईन, ओके. आता इथं बघा, नेगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट म्हणजे सिस्टीम कडून काढून घेणार आहे. काय करणार आहे? सिस्टीम कडून काढून घेणार. सिस्टीम कडून काढून घेणार म्हणजे हा बॉन्ड पेअर जो आहे ना, हा बॉन्ड पेअर मध्ये शिफ्ट होणार वरच्या, आणि हा जो बॉन्ड पेअर आहे हा कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? तर लोन पेअर. इथं कधीच शिफ्ट नाही करायचं कारण याचं ऑक्टेट कम्प्लीट आहे आणि शिफ्टिंग पॉसिबल नाही. कॉन्जुगेशन, हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड कॉन्जुगेशन आहे ना. डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड आहे का कॉन्जुगेशन? येस ऑर नो? हा, म्हणून हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला आणि हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला. मग ह्याचा पुढचा स्टेज, मग इथं काय येणार आहे? इथं प्लस येणार कारण इथला बॉन्ड शिफ्ट झाला. इथं काय येणार आहे? डबल बॉन्ड. इथं काय येणार आहे? एन. इथं काय येणार आहे? सिंगल बॉन्ड. 1 2 3 4 5 6 इथं काय येणार आहे? मायनस. परत 1 2 3 4 5 6 इथं काय येणार आहे? मायनस. मग इथं समझ में आ रहा है? फिर से अभी कुछ नहीं, ये बॉन्ड सिर्फ इधर क्या होगा? शिफ्ट. आगे इस ऊपर के सिस्टम को कुछ नहीं होगा, ऊपर के सिस्टम को कुछ नहीं होगा. तो इधर क्या आएगा? फिर इधर बॉन्ड आएगा और इधर चार्ज क्या आएगा? प्लस. फिर इधर बॉन्ड आएगा, फिर इधर डबल बॉन्ड एन. यहाँ पे वैसे ही है, वैसे 1 2 3 4 5 6 माइनस 1 2 3 4 5 6 माइनस. समझ में आया? ये सोनो, ये सोनो. हा, परत हा बॉन्ड इथं काय होणार आहे? तर शिफ्ट. हा बॉन्ड जर इथं शिफ्ट झाला, चार्ज प्लस. ठीक आहे. पुढं पुढं काय होणार आहे? हे बघा, हा बॉन्ड इथं शिफ्ट आणि हा बॉन्ड इथं शिफ्ट. पहिला आहे तसं स्ट्रक्चर होणार. आलं का लक्षात? येस और नो? मग हा काय आहे? हा फर्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर, हा सेकंड रेझोनेटिंग स्ट्रक्चर, हा थर्ड रेझोनेटिंग स्ट्रक्चर, हा फोर्थ रेझोनेटिंग स्ट्रक्चर, हा फिफ्थ रेझोनेटिंग स्ट्रक्चर. हा फर्स्ट आणि फिफ्थ आणि सेकंड आणि फोर्थ. हा अनसिमेट्रिकल झालं खरं, पण मज्जा काय माहितीये का? इथं उलट होते. इथं जिथं जिथं ऑर्थो आणि पॅरापोझिशनला पहिला काय होत होतं? मायनस. इथं ऑर्थो आणि पॅरापोझिशनला काय तर प्लस. ऑर्थो आणि पॅरापोझिशनला प्लस. हा, म्हणून प्लस आहे म्हणजे हे डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप आहेत. कसले ग्रुप आहे? ऑर्थो पॅरा
डिऑक्टिवेटिंग. हे बघा, जेव्हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जॉईन होतो ना, तो -m किंवा आपण म्हणतो -r इफेक्ट दाखवतो. -m किंवा कसला इफेक्ट दाखवतो? -r इफेक्ट दाखवतो. आणि तो ऑर्थो आणि पॅरा पोझिशनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज नाही करत. काय करतं? इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय करतं? डिक्रीज. इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय करतं? इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय करतं? डिक्रीज. सो ऑर्थो आणि पॅरा पोझिशनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय करतं? तर डिक्रीज करतं. आणि ऑर्थो आणि पॅरा पोझिशनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी डिक्रीज केल्यानंतर पुढे काय होणार आहे? इट इज ऑर्थो पॅरा डिऍक्टिवेटिंग. ऑर्थोपॅरा ऑर्थोपॅरा डिऍक्टिवेटिंग. मग ऑर्थोपॅरा डिऍक्टिवेटिंग आहे. राहिलं कोण? कोणती पोझिशन राहिली? जिथली इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली पण नाही, कमी पण नाही झाली. हे बघा, माझ्याकडे 10 रुपये होते, निमिषकडे 10 रुपये होते, मैत्रीकडे 10 रुपये होते. माझ्याकडे 5 रुपयांनी मैत्रीकडचे 5 रुपये गेले. राहिले कोणाकडे? 10 रुपये निमिष. म्हणजे निमिषकडे पहिले पैसे आता काय आहे? तेवढेच आहे. खरं आमचे कमी झाल्यामुळे तुझ्याकडे काय आहे? हा, म्हणून हे कसलं डायरेक्टिंग असते तर? समझ में आ रहा है वाई मेटा डायरेक्टिंग बोलते हैं? क्योंकि उसकी ही इलेक्ट्रॉन डेंसिटी कम नहीं हुई है, बाकियों की कम हुई पहले से, तो जिसकी ज्यादा है वो डायरेक्टिंग. सो जर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जॉईन असेल तर प्रोडक्ट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनला कसं असणार आहे? तर मेटा डायरेक्टिंग. कसं असणार आहे? कसं असणार आहे? मेटा डायरेक्टिंग. अजून एक एक्झाम्पल बघूया. इथं बघा, हा C डबल बॉन्ड O, इथं काय लिहितंय? H. हा बॉन्ड इथं काय होणार आहे? शिफ्ट. हा बॉन्ड इथं काय होणार आहे? शिफ्ट. ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, पुलिंग होणार, वरती शिफ्टिंग होणार. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असणार आहे. मग इथं काय येणार आहे? यावरती चार्ज काय येणार आहे? प्लस. इथं डबल बॉन्ड काय येणार आहे? C. इथं सिंगल बॉन्ड काय येणार आहे? O 1 2 3 4 मायनस. आणि इथं काय येणार आहे? H. परत हा बॉन्ड इथं काय होणार आहे? शिफ्ट. हा बॉन्ड इथं शिफ्ट होणार. इथं डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड, इथं काय येणार आहे? तर प्लस. इथं डबल बॉन्ड C. O 1 2 3 4 5 6 काय येणार आहे? तर मायनस. ठीक आहे? ओके. इथं आहे तसं H असणार. परत हा बॉन्ड इथं काय होणार आहे? शिफ्ट. हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला तर हा इथं इथं मायनस. इथं डबल बॉन्ड, इथं सिंगल बॉन्ड. 1 2 3 4 5 6 इथं H मायनस. परत हा बॉन्ड इथं शिफ्ट, हा बॉन्ड इथं शिफ्ट. उलट गेअर फिरत होतं ना तो. ओढत 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 पुल पुल पुल. मग पुल पुल पुल. काय वेगळं झालं का? इथं प्लस यायला पाहिजे, सॉरी मायनस दिले. प्लस येणार, कमी होतं ना. काय झालं? सेम आहे. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असते तेव्हा इफेक्ट काय असतो? सेम. समझ में आ रहा है? ठीक, नोट डाउन करून घ्या. काय झालं?